हाय गाईज, मैं हूँ सब यानी श्रीकांत आत्माराम भगत. आणि मी आता ना माझ्या गावाला आलोय. माझं गाव तालुका जिल्हा सातारा, कुरुळ गाव आहे माझं. आणि सज्जनगडच्या पायथ्यापासून 12-1 किलोमीटरवर माझं गाव आहे. आणि आम्ही आत्ता गावाला यासाठी आलोय पूर्ण फॅमिली, की माझी म्हणजे आमची जी कुलदैवत आहे तिची यात्रा आहे. आणि त्या यात्रेसाठी आम्ही गावाला आलोय. आमच्या कुलदेवतेचं नाव आहे श्री घाटाई देवी. आणि जवळजवळ 9 गावची यात्रा असते ही. तर या आम्ही त्या देवीचे भगत आहोत. सो सगळ्या भगत मंडळींचं काम असतं, दर 3 वर्षांनी देवी ही मेरूला म्हणजेच तिच्या माहेरी जाते. आणि तिथून आम्ही तिला मुराळी म्हणून आणायला जातो देवीला. सो आम्ही सगळे आता म्हणजे माझी फॅमिली पण तिकडे आहे. तिथे जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये नाश्ता, जेव्हा आमची इकडून पालखी येईल त्या सगळ्यांना नाश्ता तिकडे असतो. आणि तिथून मग पुन्हा पालखी निघून खाली जाणार. इथून हा डोंगर आहे पूर्ण, हा जो दिसतोय, हे जे तुम्हाला दिसतंय इथे डोंगर आहे. त्या डोंगरावरून खाली गेल्यावर विळेकामती वगैरे अशी गावं आहेत. तर त्या गावामध्ये जाणार, मग तिथून पुढे जाणार, असं करत करत मेरू पर्यंत जाणार आहे. लोक सगळे पायी प्रवास करतात, पण मी माझ्या आई वडिलांसोबत आहे. आणि त्यामुळे मी गाडीने म्हणजे कारने चाललोय. आई वडिलांना तेवढं चालता येणार नाही म्हणून. आणि दुसरी माझी खूप इच्छा होती की मी चालावं, पण मी चालू शकणार नाही. बराच वेळ इथे वाट पाहिल्यानंतर असं लक्षात येतंय की बहुतेक पालखी तिकडे थांबली असावी, थोडा वेळ रेस्ट करत असतील. कारण हे अंतर पण जवळजवळ 7-8 किलोमीटरचं आहे, जे चालत त्यांना क्रॉस करायचं होतं. ते अजून आले नाहीत. इकडे सगळेच वेट करतात हे जे आहेत ते. तर पालखीचं वेट करता करता आता ऊन थोडं वाढत चाललेलं, आता जस्ट थोडे ढग आले त्यामुळे सावली आहे. पण पालखीचं वेट करतोय. जशी पालखी येईल मी नक्की तुम्हाला पालखी दाखवेन. आणि पालखी आलेली आहे बघा, बोलता बोलता पालखी आली आहे. मी डायरेक्ट कॅमेरा फ्लिप करून तिकडेच नेतोय. सो इथून पालखी अशा प्रकारे येते. कॅमेरा, हाऊ टू चेंज कॅमेरा यार, एक मिनिट. सो हे तुम्हाला दिसते, ही जी पहिले काठी आली, ही जी पहिले जी काठी घेऊन आली आहेत ना, ही काठी आहे. आणि या काठीला झेंडे वगैरे लावले आहेत. ही काठी पालखी म्हणतात. सो त्यातली ही काठी सगळ्यांनी आतापर्यंत ऐकलं असेल, काठी. सो ही काठी आहे. अशा प्रकारे ही पालखी येते तुमच्या समोर. सगळे कसे जयघोषात पालखी चालवतात. ज्यांच्या हातात काठी आहे त्यांनी चप्पल घातलेल्या नाही आहेत, किंवा तुम्ही बघू शकता. आणि मागे जी दिसते ही मागे आहे ती पालखी आहे. आता मी मोबाईल मधून शूट करतोय, सो तुम्हाला कदाचित क्लिअरिटी वगैरे या सगळ्याच गोष्टीचं तुम्हाला हे होऊ शकतं की हा हा आमचा आजू दादा. आजू दादा हाय कर. येस. सो आणि ही पालखी घेऊन येतात, कशी खांद्यावर आणतात. ज्यांनी पालखी खांद्यावर घेतली ते पायात काय घालत नाहीत. सो कशा पद्धतीने पालखी घेऊन येतात. सगळी यंग जनरेशन बघा, गावाला स्पेशल तेवढ्यासाठी झालेली आहे. आणि ही मागे जी मंडळी चालत आहेत ही सुद्धा याच पालखी सोबत आहेत. आता सगळे इथे गोळा होऊन नाश्ता करतील, मग आपण बोलू. हाय गाईज, जवळजवळ सगळ्यांचाच आता नाश्ता करून झालाय. आणि आता इथून पुढे पालखी हा जो फाटा आहे पारंब्यावरून मग खाली उतरणार आहे. पण त्यापूर्वी ना, हा माझा दादा आहे, अजू दादा. हो, हा माझा दादा आहे, अजू दादा. आणि हे दत्तांना आहेत. तर आपण यांना पण आपण विचारूया की नेमकं काय म्हणजे देवीची पालखी का जाते. जसं मी सांगितलं, माझं जर सांगण्यात काय चूक असेल तर ते बरोबर सांगू शकतील. हा, बोल ना. आपण दर 3 वर्षाने देवीला आणायला जातो. आई 3 वर्षाने मेरुलिंगावरती जाते तिच्या भावाकडे. आणि आपण 3 वर्षाने जी आपली परंपरा चालत आलेली आहे, भगतकुळाची परंपरा चालत आलेली आहे, तर 3 वर्षाने आपण तिला आणायला जातो. ही परंपरेनुसार जातो. दत्तांना तुम्हाला काय वाटतं, काय कसं कसं म्हणजे आपण इथे आपली एनर्जी काय असते? भावाकडे जातो ना आपण. ते आता हे ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीने बोलू. जे आहे 3 वर्षातून दरवर्षी घाटाई 3 वर्षातून मेरुलिंगाला जाते घाटाई. ते गेलेली माहिती पडते, इकडून गेली तर कडे वगैरे पडतात, झाडं तुटतात. आणि मग 3 वर्षातून काळा लावून तिकडे 3 वर्षातून
प्रत्येक 3 वर्षानंतर जावे लागते. तिथून मग तिथे कळा वगैरे घ्यायचा, एक दिवस मुक्काम करायचा. तिथून दुसऱ्या दिवशी पालखी कामतीमध्ये येते. कामतीतल्या गावातले लोक यात्रा भरवतात. हाय गाईज, हा बाबू म्हणजे श्रीकृष्ण भगत आणि हा माझा कझिन आहे. आता हा भुवनेश्वरवरून आला आहे फक्त देवीच्या यात्रेसाठी. आणि हा म्हणजे मला सुद्धा पायी यात्रा करायची होती, पण हा सध्या पायी यात्रा करतोय. ह्याला विचारा कसं वाटतंय बाबू? मजा येते. मजा येते? पायी चालून मजा येते? पाय भासतात मग? नाही, तू चप्पल घातलीस. अच्छा, यांनी हा पालखी नाही घेऊ शकत कारण आज जरा गावात सुतक पण लागलंय. सुतक लागल्यामुळे आम्ही पालखीला हात नाही लावू शकत आहे. पण हा चालतोय, पूर्ण वेळ चालणार आहे. हा चालणारच ना? So, बघू आता हा किती चालतोय. आणि मग शेवटी माझ्याकडे गाडी आणलेलीच आहे. गाडीमध्ये एक सीट रिकामी. अगदीच जर पाय दुखायला लागले तर बाबू बसशील गाडीत. ओके. आता ही काठी पालखी दोन्ही निघालेल्या आहेत. इथून आमची सगळी भगत मंडळी ही पायी जातील पूर्ण. आता इथून पुढचा प्रवास जो आहे तो हे होईल. आता ही जी गाडी आली आहे ती साताऱ्यावरून आली आहे आणि ज्या साईडला चालली आहे ना, ही ती कास पठारवाली साईड आहे, जे महाराष्ट्रातल्या 8 आश्चर्यांपैकी आहे ना ते. सो आता ही बाकीची लोक जी सगळी आता पांगतील. हो, दिसतंय ना, सगळे दिसतंय. हा, व्हेरी गुड. हा, हो. सातारच्या लोकांनी जागा घेऊन बांधली, जागा खरेदी केली लोकांनी. काय करतात या आमची बी पोरं म्हणते ह्यो जागा विकायचा, पण ते काय कुठल्या जागा विकायचा? यांची आहे ना पठारावर जागा. पठारावर नाही खाली. त्याला काय जावायला लागलं यांचा माग. आमच्या जवळ आहे. तुमचाच जावा आहे. इकडे खाली आहे इकडे. या आपणच्या बाजूला, आठवीच्या बाजूला, आमची त्या बाजूला. त्याला मी म्हणलं बघ तुझ्या वाटणीची वाटल्याशी विकतो म्हणतो. दादा तसं नको, थोडीशी विका. सीमा येते का नाही दादा तुमच्या? नाही कोण नाही, काय नाही. हा हा, हा, म्हणजे आमचं वरती आहे ना घर माझ्या माहेर वरती आहे. कामठी दादा तिकडे. पेटवाचं मंदिर आहे की नाही साईडमध्ये, हा, हा, त्या पेटवाच्या मंदिराला लागून घर आहे. ते चिपको आहे ना बाजूला, हा. ते घर आमचं आहे त्याच्या बाजूला. मी सायडीला किती गेली तुम्हाला सांगू का? अहो तिथे वारला बघा ते आमच्या सुन्याच्या भाऊजीचा भाव मुंबईला. अच्छा. तेव्हा मी गेले. मी बी सायडीला, आपला काय समजून जास्त येतं तर. तुमच्या म्हातारीला बघा कुरळावर मी लोकांची गाडी घेऊन गेली. आणि आमच्या आता नाही पहिल्यासारखी ओळखत नाही. आपण पटकन ओळखत नाही. अशी सांगितलं की ओळखते का जाणं त्यांचं जागेच आहे. दादा जरा काच खाली करतोस का? गेली उतरायला ते सांगतो. व्हिडिओ काढते. त्या मोठ्या गाड्या येतात की येते काय झालं? खाली धरण दिसलं की बाजूला फिरव. धरण दिसत असेल तर धरणाकडे फिरव. हो, गाडी आणली. धरणाला वेळ आहे ना, कुठे दिसते. गेल्या वर्षी तुमच्याकडे आलो होतो नवरात्रीला. या वर्षी याला नाही टाकले. वरती आला तर हा, टळी गेलो. हो, आम्हाला बी त्या सविताला बघायचं. चांगला कार्यक्रम करतो. हो, चांगला कार्यक्रम बघितलं. नाही मला चान्सच मिळत नाही कारण मग महिना मला धरण दिसते की. पण हे ते नाही धरण दिसते बघ. हे कनेर धरण आहे ना. हा, हे कनेर. आणि धोम कुठे आहे? धोम त्याच्या पलीकडे. वाईमध्ये. शा डोंगरा नाका पहिली एक तिथे मेढ्याला बाजाराला. हा. हा? त्या डोंगराला.
आपल्याकडचे ना हो पूर्वी ती चालतच यायची ते. बैल वगैरे काय बाजारात आणायची त्याला मेढ्याच्या हलते केवढी ह्या डोंगराला तिकडून चढायचं इकडून हो. उतरायचं. असं दस्ती म्हणजे सगळी दोन्ही बाजूच येते. डिस्को डिस्को बायको छोटे छोटे व्हिडिओ काढू. मोठा नको का? मोठा काढल्यावर इथलेच होते चालू ते नव्हतं केलेलं? बाबू सुतार वगैरे इकडे तर मागे कसं ते जाऊ दे की मला वळव गाडी इकडे धुंद हे धुंद आहे ना. हा दोन अच्छा इकडे इकडे गाडी येते ॲम्ब्युलन्स आहे. अच्छा म्हणून झालंय वाटतं काहीतरी. पण आजार वगैरे असतात सिरियस असं येतात तिला इकडे जायचं वाटतं गाडीला. आपल्याला जायचं का? इकडे जर असतं गाडी आपलीच बाबू मोरं लावली पाहिजे होती बरं का त्यांना रस्ताच गावणार नाही पुढे नाही त्याला सांगितलंय की मी त्याला मुद्दाम सांगितलंय तुझा तुम्ही पुढे आम्ही मागे येतो फॉलो करतो. जाणं तर ऑनलाईन विचारणार माहिती आहे त्याला रस्ता नाही की. फोनवर जाणं गावातला रस्ता आहे. दिशा माहिती पडतात ना लगेच कोणाला. आणि तिचं नाव काय ग? हे कल्पना हा तिचं पण नाव लक्षात ठेवते. आपल्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहिलं त्याची. वेदांतीची मम्मी आता मला नाव नाही तिचं माहिती. जाऊ द्या इथनं अरे हरिओमपरा ग्रुप मध्ये आहे की त्याचं नाव प्रशांत शिंदे नाही दुसरा शिंदे. आता हे लागल निद्र त्याच्यानंतर हा, निद्र. कणकवडी हाय गाईज, आत्ता वाजलेत जवळजवळ दुपारचे 4:30 म्हणजे संध्याकाळ होत आली आहे. आणि इथे आम्ही थांबलो आहे. कन्हेर धरण आहे हे जे पुढे मी तुम्हाला दाखवतो आहे आता. हा फोटो येतो आहे बाय द वे. अरे तो कॅमेरा. आपण आत्ता या ज्या जागेवर थांबलो आहे ना, ही जागा म्हणजे कन्हेर धरणाचा कालवा आहे. तो समोर तिथे जो तुम्हाला भिंत दिसते ना, ती भिंत कन्हेर धरणाची भिंत आहे. आणि तिथून आलेला हा कालवा आहे जो हा पुढे जातो ह्या बाजूला. इथे मग वाई साईडला वगैरे दुसरं डोम धरण आहे. आणि ह्या डोंगराच्या पलीकडे जायचं आपल्याला मेरूला. सो हा रस्ता आहे. या रस्त्यावरून ह्या बाजूने आता थोड्या वेळात पालखी येईल. हाय गाईज, आपण आता जिथे थांबलो आहे तो आहे हा कालवा. आणि मागे जी माझ्याबरोबर दिसते या कालव्याच्या समोर अशी आडवी दिसते ती आहे कालव्याची भिंत. म्हणजे ॲक्च्युली ती कन्हेर धरणाची भिंत आहे. आणि या कन्हेर धरणाच्या जवळच दरवर्षी ही सगळी जी मंडळी दिसत आहेत ना इथे, हे सगळे हे माझे आई वडील आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेवढी माणसं दिसत आहेत ती जेवढी गर्दी दिसते ती सगळी आम्हा भगत मंडळींची गर्दी आहे. आणि वेगवेगळ्या गावचे आणखीन काही भक्तजण आहेत जे इकडे घाटाईला आणायला चाललेत मेरूला. सो आता हे सगळे जेवायला इकडे थांबलेत. 4:30 वाजलेले आहेत. आणि इथून मग पुढे पालखी निघणार आहे मेरूसाठी. आणि मग जो समोर तिकडे जो डोंगर दिसतोय ना तुम्हाला इथे, ह्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे मेरू म्हणून. तर त्या मेरू लिंग तिकडे ना शंकराचं देवस्थान आहे. आणि म्हणतात ते स्वयंभू देवस्थान आहे. सॉरी, माझा कॅमेरामध्येच आपोआप असा झाला. माझा गिम्बल हा नवीन आहे. आय थिंक त्याची चार्जिंग संपत आली आहे म्हणून तो आता त्याचा जीव सोडतो आहे. आपण नंतर करूया, मी चार्ज करतो. ओके, स्टे ट्यून. हॅलो काय खात आहे? काय खाणार आहे? काय झालं
5:45 वाजलेत आणि सगळी भक्त मंडळी हळूहळू जेवायला आपापली जागा पकडून कोणी जागा शोधल्यात कशा. तर आता आपण बघूया कोण कोण कसं कसं जेवायला बसलं आहे. माझ्या मागे ही स्वतःची माझी गाडी आहे. इथे माझी आई वगैरे जेवायला बसले. तो पुढचा टेम्पो जो दिसतो आहे, हा टेम्पोमध्ये एका गावातली मंडळी सगळी गावातली मंडळी सगळी बसलेली आहेत जेवायला. ही माझी स्वतःची गाडी आहे. तो टेम्पो आहे, त्या टेम्पोमध्ये जेवढे बसले आहेत ते सगळे गावातले मंडळी जेवायला बसलेले आहेत आणि सगळे भक्तजण हे फारच उत्सुक आहेत. म्हणजे त्यांना खूप भारी वाटतं मेरूला जाताना आईला आणायला. सो ह्या सगळ्या गाड्या आपल्याच आहेत. सायमल्टेनियस हा जो रस्ता आहे तो या रस्त्यावरून जेवढ्या गाड्या जात आहेत त्यासुद्धा बघत आहेत की नेमकी कुठली यात्रा आहे काय. आणि बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे ही घाटाईची यात्रा आहे आणि घाटाईला आणायला ही लोक जात आहेत. सो त्यांना माहीत असतं. आता तुम्हाला मी दाखवतो कोण कोण कसं कसं जेवायला बसलं आहे. माझा प्रयत्न तर हाच असेल. सगळे आपलीच मंडळी इकडे जेवायला बसलेले आहेत. इथे माझे येस उद्या बातम्यांना येणार हे बातम्यांना नाही येणार रे बाबा. ब्लॉग हा पण मी पहिल्यांदा आयुष्यात ब्लॉग करतोय त्यामुळे आता तुम्हाला कसं दिसेल कसं माहित नाही. हा गणेश, हा जो स्माइल करतोय तो, हा बंट्या. अरे शेखर आणि गणेश हे वेगळं नाही. हा सच्चा, हे आमचा पमेदाजी, किरण मामा हा आणि सावलीचे सगळे विद्यार्थी, ग्रामस्थ मंडळ, भक्तजन सगळेच जेवत आहेत. माझ्या हा जो माझा भाऊ आहे बाबू, ह्याला यायला खूप वेळ झाला आहे. हे अतिशय स्लो चालत आलेले आहेत. म्हणजे ह्यांचं नेमकं काय झालं आहे आपण ह्यांना विचारूया की एवढा वेळ का लागला आहे ह्यांना. पालखी येऊन पुढे जवळजवळ 15 मिनटं झाली आणि हे तिघही माझे भाऊबंद आरामात येत आहेत. काय झालं बाबू, काय झालं सांग तर. पाय दुखत आहेत. अच्छा दादा काय रे तुला पण लेट झालं. दादामुळे लेट झाला. बोल तर. दादामुळे लेट झाला. आमची गाडी थोडी स्लो आली. अच्छा स्लो आली गाडी. ओके. त्यांनी 2 पायाची जी गाडी केली, ह्याच्या पायाचे तुकडे पडले. चांगले रिएक्शन्स आहेत पण तरी पण उत्सुकच आहात ना. माझा तू चालत येतो ना. मी चालत येतो, तुम्ही गाडी चालवत असाल माझी तर. विशाल चालू. येस विशाल चालव माझी गाडी. मी येतो चालत, नंतर तुम्ही मला घेऊन या खांद्यावर. आता आपण मेरूवर पोहोचलेलो आहे जिथे देवीला आणायला येतो. आणि मेरूच्या बाजूचा निसर्ग तुम्ही बघू शकता. खूप उंचावर हे ठिकाण आहे मेरू. अक्षरशः गावातले घरं, गावातली बिल्डिंग्स जे काय थोडे सिटी वगैरे असेल तरी तिकडचं अगदी छोटं दिसतंय. सगळी हिरवीगार शेतं दिसत आहेत आणि इकडचे डोंगर आता थोडे ओसाड पडलेत. पावसाळ्यात पूर्ण हिरवेगार असतात. खूप उंचावर हे ठिकाण आहे आणि मेरूला आपण नंतर एक्सप्लोर करूच की मेरूमध्ये नेमकं काय. हे ते मंदिर आहे, हा तो मंदिराचा गेट आहे. हा जो दिसतोय ना हा समोर, हा मंदिराचा गेट आहे आणि ह्या पायऱ्या. आणि तुम्ही अशा प्रकारे इकडे मेरूला पोहोचू शकता. हे मंदिर जे आहे पांडवकालीन आहे आणि पांडवांनी बांधलेलं आहे असं ते म्हणतात. आणि इथे शंकराचं स्वयंभू स्थान असल्यामुळे याला खूप महत्व आहे. हे सगळे आपले गावकरी, भक्तजन, भगत मंडळ, वेगवेगळ्या गावातले बरेच लोक आहेत. आता सगळ्याच्या बरोबर आपण काही म्हातारा होणार ते सगळ्याच्या जेवण नाही. म्हणजे कोण आहे
हा किरण. आपण मला असं आठवतंय की 16 वर्षापूर्वी कदाचित मी इकडे आलोय आणि आपण खूप तेव्हा इकडे हा जो कोपरा आहे ना इथे शेकोटी करून झोपलो होतो. मला खूप चांगलं आठवतंय. आणि आता तुम्ही बघू शकता इथून निसर्ग कुठल्या प्रकारे किती सुंदर दिसतो. खूप उंचावर ठिकाण आहे, खूपच उंचावर आहे. सी खूपच सुंदर उंचावर तुम्ही व्ह्यू बघू शकता. साऊंड येईल ना डायरेक्ट, टेन्शन काय. नाही तिथपर्यंत हे तिकडं पायवर. आता हे लोक चालत येतात ना ते या कोपऱ्यावरून येणार. जिथं आपण गाडी थांबवलेली ना तिथून हाड ओघून कनेक्ट आहे त्या साईडला मधून येणार. मी 16 वर्षापूर्वी इकडे आलो होतो जेव्हा आमच्याकडे वर्सल होती आणि आज 16 वर्षानंतर पुन्हा एकदा आमच्याकडे वर्सल आहे. वर्सल म्हणजे हा प्रकार की देवीची पूजा कोणी करायची, तर आमच्यातले जे भगत मंडळ आहे या भक्तांमध्येच ठरतं की बाबा हे वर्ष तुम्ही पूजा करणार, हे वर्ष हे पूजा करणार. असं जवळजवळ 16 वर्षांनी आमच्याकडे वर्सल आली आहे. आणि आज वर्सल आहे म्हणून नाही, पण आता पुढच्या वर्षी पण मला यायचंय. मेरू पुन्हा राहत होतं येणं, यावर्षी पुन्हा मेरूला येणं म्हणजे खूपच असं छान वाटतं. भरपूर वर्षांनी आलोय आणि तिथला निसर्ग आठवत होता. तेव्हा मी खूप लहान होतो, म्हणजे अगदीच मी 9वी 10वी नाही 10वी नसेल अगदीच, पण 12वी पर्यंत वगैरे असेल. सो तेव्हा मी इथे आलेलो. आणि हा जो मित्र उभा आहे माझ्या इकडे मागे मित्र उभे आहेत, ह्या कोपऱ्यावर मी रात्री झोपलो होतो अक्षरशः. शेकोटी लावली होती आणि इथे खूप थंडी असते, थोड्या वेळाने खूप थंडी पडेल आणि खूप थंडी वाजेल. सो मी ऑलरेडी माझी तयारी केलेली आहे. आता फक्त मी वाट बघतोय रात्र होण्याची. जसं त्यावेळी मी आलो होतो तेव्हा मी थंडी अनुभवली, अगदीच तशीच थंडी पुन्हा अनुभवायची. हे मागे आमचे रमेश दादा ते आलेत, आपल्याकडे बघून हसतायत. आणि हे सुद्धा दरवर्षी येत असतात. दरवर्षी इन द सेन्स 3 वर्षांनी एकदा येतो आपण मेरूला, तर तसे ते पण सुद्धा येत असतात. अक्षरशः म्हणजे गावातले सगळे आमचे दादा, काका, नाना, अण्णा सगळे येतात. सो स्टे ट्यून. अजून मी पुढे काही गोष्टी सांगेन मेरू मधल्या, आणखीन काही गोष्टी एक्सप्लोर करेन. मी जस्ट हे चालू केलं, व्हिडिओ चालू केला आणि लगेच इथे गाणं लागलंय. सो जर किती आवाज येतो मला माहित नाही, पण मला फक्त एवढंच सांगायचंय की आता सगळे म्हणतायत की तिकडे धनगरवाडा म्हणून आहे, त्या धनगरवाड्याच्या जवळ जाणार, मग तिकडे पालखी येणार, त्याला रिसीव्ह करायला जाऊया. कारण आम्ही सगळे आता गाडीने आलेलो आहोत आणि जे पायी यात्रा करतायत ते आता पोहोचायला कदाचित 1-2 तास, किती तास मला माहित नाही, पण 2-3 तास लागण्याची शक्यता आहे. सो त्यांना आम्ही रिसीव्ह करायला जाऊ, तर तिकडे पण मी जाईन. आणि तुम्हाला मेरू ही प्लेस आहे ना, नक्की मी प्रयत्न करेन चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करायचा, की जे साताऱ्यात येतील त्यांना वाटेल मेरूला यावं, घाटाईला यावं. इतक्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. स्टे. नाही पण तो लगेच येतो ना हा टीव्ही. नाही 2 दिवसांनी आला. मला दुखायला 2 दिवसांनी लागला. मला थंडीमध्ये इथे जाणवलं नाही, आमच्याकडे पण जाणवलं नाही. एवढं थंड ते एवढं हा जाणवलं नाही, नंतर जाणवलं. सांभाळून जायचं. नाही ते घुमट छोटा आहे ना, ते लक्षात नाही जायला. सगळीकडे तशीच येतं. तुला सांगते काय, हे शंकराची मंदिर आहेत ना, तुला वाकूनच जावं लागतं. कुठेच तुला चौकट मोठी नाही. तू अंबरनाथला पण माहिती का, तू जुन्या काळातलं मंदिर आहे 5 पांडवांचं. बघितलेस का माहित नाही, तू बघितलेस? छान आहे मंदिर. त्याची सूर्याची किरण आहेत ना, डायरेक्ट पिंडीवरती पडतात. त्याला तिकडच्या साईडला मागच्या बाजूला त्याला हे असा अंतरा, त्याच्यातून ती किरण बरोबर पिंडीवर. आता संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि मी, आजूदादा, मम्मी, पप्पा आम्ही सगळे चाललोय त्या स्पॉटला जिथून धनगरवाडा, जिथून घाटाई देवीची पालखी वरती येईल आणि मग मेरूमध्ये प्रवेश करतील. सो आम्ही आता तिकडे जाणार आहे. पप्पा तिकडे गाडीमध्ये बॅग ठेवायला गेलेत. आणि खरंच किती सुंदर आहे माहिती हे.
माझं गाव माझं गाव. ये मैं हूँ, ये अजूदादा है और ये मेरुलिंका देवस्थान है. करेक्ट. हे इथे मेरुलिंगाचं आणि तो मंदिर स्वप्न आहे पूर्ण केलं शेवटी तू. आणि हा आमचा तानाजी दादा स्कूटीवर आलेला आणि हे इथलं ना कुंड आहे. या कुंडामध्ये आहे ना या कुंडामध्ये नेहमी पाणी असायचं आणि हे सुद्धा इथलं जुनं बांधकाम आहे. तुम्ही बघू शकता, अप्रतिम असं बांधकाम आहे. तेव्हाच्या दगडी पायऱ्या, तेव्हाच हे दगडी खांब आणि हे कुंड होतं ह्याच्या आतमध्ये. सो आता इथे पाणी आहे, पण आता हे पाणी कसलं आहे, झऱ्याचं येतंय. ते जो झरा इकडून येतोय, इकडून झरा वाहतोय, तो झरा येतोय आणि त्याचं पाणी येतंय. बाकी या कुंडामध्ये आंघोळी वगैरे करायचे लोक तेव्हा. म्हणजे मी आलो होतो तेव्हा मला आठवतंय, मी ह्याच्या आधी 16 वर्षापूर्वी आलोय आणि तेव्हा इथे या कुंडामध्ये पाणी भरलेलं होतं आणि इथून वरून उड्या मारायचे सगळे डायरेक्ट या कुंडामध्ये. आयुष्यात पहिल्यांदा व्लॉग करतोय, पण खूप छान वाटतंय व्लॉग करताना. थोडा कॅमेरा शेकी पण होतोय, पण नो प्रॉब्लेम. फर्स्ट टाइम व्लॉग करतोय आणि मला खूप भारी का वाटतंय माहितीये, की फार मजा येते. मी एक छोटासा गिम्बल घेतलाय व्लॉगिंग करायला, कारण मला असं वाटलं की मी आता देवीला चाललोय, सो मला एक्सप्लोअर करता आलं तर मेरू वगैरे किंवा आमचं जे देवस्थान आहे भगत लोकांचं, घाटाई देवी, त्या देवस्थानाबद्दल काही एक्सप्लोअर करू शकलो तर. कारण यात्रा आहे. माझे आई बाबा तिकडे अजून गाडीच्या इकडे काहीतरी डिक्कीमध्ये ठेवतायत, घेत आहेत, काहीतरी काम चालू, सो त्यांना वेळ लागेल. पण मला आपल्याला जायचंय इथून. आता पप्पा, मम्मी, आजूदादा, मागे तानाजी दादा असे सगळे निघालेले आहेत आणि हा रस्ता आहे जिथून आता पालखी आणायला चाललोय आम्ही. थोडं माझा गिम्बल थोडा अनस्टेबल आहे, या स्वस्तातला गिम्बल घेतलाय, पण ठीक आहे. तर पायवाट बघा अशी आहे आणि इथे बाजूला हे मंदिर आहे मेरुलिंगाचं. ही एवढे मोठं कंपाऊंड आहे त्यावेळेचं, म्हणजे माणसापेक्षा एवढं उंच असलेलं कंपाऊंड. म्हणजे तुम्ही विचार करा त्यावेळी कशी. आणि हे पांडवकालीन मंदिर आहे. खूप छान. पप्पा पप्पा इथे मेरूला एक्सप्लोर करण्यासारखं काय काय सांगा जरा बघू. तरी ते वरती काहीतरी सपाटी आहे ना. ए आजूदादा, एक मिनिट, आपण आजूदादाला पण विचारूया की मेरूला एक्सप्लोर करण्यासारखं काय. माझी मम्मी बघा कशी चालली, हा, तिचं स्वेटर घालून तिने आत्ताच तयारी केलेली आहे. मी जरा अजून कानाला बांधलं नाही, पण यांनी तयारी. हे प्राचीन काळातलं आहे, पांडव काळातलं मंदिर आहे. हा हा मंदिर हे प्राचीन काळातलं आहे, पांडवकालीन मंदिर आहे. हा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, वरती जो सपाटी आहे हा. ना, तिथे घाटाईचं स्थान आहे. मेन पाषाण तिथे घाटाईचं आहे. त्याच्यानंतर ते 4-5 गुफा आहेत ज्या बंद केलेल्या आहेत, तिथे आता कोणाला जाऊन देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, मग आता हे मंदिराबाबत जो इतिहास असेल ते एक्सप्लोर करण्यासारखं, की एवढ्या उंचावरती पाणी कसं काय, आणि इथे पांडव राहून गेलेले आहेत. मग त्यांनी राहिल्यानंतर इकडे काय काय झालं. पाणी म्हणजे नेमकं काय रे? आता हे एक मेरुलिंग मध्ये असं एक टोक आहे, पूर्ण डोंगरावरती एकच गाव आहे. आणि जे आता पाषाण आहे मेरुलिंगाचा, त्याला 7 होल आहेत. त्याचा पण काही एक इतिहास आहे. त्या 7 होलांमध्ये पाणी आहे. सो तू बोट घालून बघितलंस तर तिथे पाणी लागेल. आणि मागे ह्यांनी जेव्हा याच्यामध्ये नॉर्मल ट्राय केलं होतं की याचा तळ शोधण्याचा प्रयत्न केलेला, तर तो तळ भेटला नव्हता. तर पावसामध्ये जे लिंग आहे, त्या लिंगामध्ये जे होल आहेत तिथून पाणी बाहेर येतं. त्यावरती अभिषेक करायची गरज लागत नाही. अच्छा, आणि वरती सपाटी आहे ती कुठल्या बाजूला? ही जी वरती दिसते ना इकडे डोंगराच्या टोकावरती तिथे आपण उद्या सपाटी सकाळी आहे. जाऊ शकतो. हा, तिथून आपलं देवस्थान जे आहे घाटाई देवस्थान, त्याचा कळस दिसतो, आपलं मंदिर दिसतं तिथून. ओके. आणि तिथे आपण जेव्हा घाटाईला घ्यायला येतो त्यावेळी दुसऱ्या दिवशी जेव्हा नेणार आपण सकाळी, म्हणजे उद्या सकाळी नेणार आहे, आज 14 तारीख, 15 तारीखला जेव्हा आपण घेऊन जाणार तेव्हा तिला तिथे तिचा मानपान करावा लागतो. तिचा जे साडी चोळी वगैरे असं करावं लागतं. त्यानंतर आपल्याला कळा मिळतो, उजवा कळा. उजवा कळा जसा झाला तसा आई आपल्यासोबत आली हे आपण मानून आपण आपल्या वाटेने परततो घाटाईच्या मार्गाने. हा.
थँक्यू का. बरं आता आपण चाललोय ज्या दिशेने त्या दिशेने ती सपाटी येते का? नाही नाही नाही. सपाटी इकडे वरती आहे बघ. हे बघ दिसते आता मागे. हे जे दिसतंय तुम्हाला मागे मागे कर. हे जे समोर दिसतंय ते. हा जो डोंगर आहे ती सपाटीला येऊन हा दिसते. जे वरचा जो घुमट दिसतो तो. तिकडे आपण उद्या सकाळी आणि जाऊया ना? तिथे अजून एक गोष्ट आहे. तिथे हनुमानाने तिथे पाय ठेवून गेलाय. जे वरचा जो दगड आहे तो हनुमानाच्या पंजासारखा आहे. अच्छा. सो तिथे हनुमान विश्रांती करून किंवा पाय ठेवून गेलेला आहे असं म्हटलं जातं. मागे जेव्हा माझं या पंडितांसोबत बोलणं झालेलं पुजाऱ्यांसोबत तेव्हा त्यांनी तशी एक गोष्ट सांगितली होती. Nice. ठीक आहे. स्टे ट्यून गाईज. अजून पुढे जाऊन तेव्हा अजून काय काय गोष्टी एक्सप्लोर करू. थँक्यू सो मच. स्टे ट्यून. माझ्या मम्मीला टेन्शन येतंय. तिला वाटतंय की मी इथून पडेन. बाकीचे कसे ऍक्सिडेंट होतात सेल्फी घेताना किंवा ह्याचं, तसं तिला टेन्शन आहे. या रस्त्याच्या बाजूला डायरेक्ट दरी आहे. किंवा ही जी बघताय ना ती डायरेक्ट दरी आहे. तो मम्मीला वाटतं, म्हणून माझ्या पप्पांना मागे पाठवलंय मला सांभाळायला. मी जोपर्यंत व्लॉग करतोय तोपर्यंत. अशी माझी मम्मी. हे बघ सगळा गिम्बल खराब झाला. आता वारा थंड लागायला लागलाय आणि माझा आवाज सुद्धा बेसमध्ये यायला लागलाय. बरं वाटतंय. पण कसं असतं ना, वातावरण फार छान असतं गावचं आणि मग आपण गावच्या वातावरणात हरवू लागतो. आता मी 8 दिवस गावाला आहे. तर ह्या 8 दिवसात एवढी मजा करणार आहे. जेवढं जमेल तेवढं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करेन माझं गाव, जेणेकरून तुम्हाला, म्हणजे बघा प्रत्येकाला आपापलं गाव प्रिय असतं ऑफकोर्स, पण मला असं वाटतंय ना माझं गाव सुद्धा तितकंच सुंदर आहे आणि मी ते एक्सप्लोअर करावं म्हणून मी करतोय. पुढे जायचं का थांबायचं? चालायचं तुझी इच्छा. मंदिराच्या आहे ना, मंदिराच्या तिथे थांबूया, तिथनं मागणी जाऊया.